नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना संख्याज्ञानमधील घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे। आणि यामधील आपण आज 25 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 च्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। आणि ह्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण केल्यानंतर आणि तुम्हाला समजल्यानंतर 2 मार्क शिष्यवृत्तीचे जाणारच नाहीत। चला तर पाहूया आपण प्रश्न, क्रमाने प्रश्न पाहूयात। तर प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न आहे की पर्यायातील कोणती रोमन संख्या एकासमोर 1 3 वेळा लिहिल्यास तिची बेरीज करता येत नाही। बघा, हे लक्षात घ्या। पहिला आहे आय। तर आय ही पहिल्या पर्यायातील जी आय ही संख्या आहे, रोमन संख्या, आपण एका पुढे एक लिहू शकतो 3 वेळा। उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कशा पुढे लिहू शकतो? समजा 20 च्या पुढं 1 2 3 असं लिहिलं जातं की नाही, किंवा सिंगल पण 1 2 3 असं लिहिलं जातं। त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे बाळांनो 2 नंबरचा, तो पर्याय दिलेला आहे एक्स। तर आपल्याला माहिती आहे एक्स पण एका पुढे एक 3 वेळा लिहिली जाते, एक्स 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 30 होते की नाही। त्यानंतर आपण तिसरा पर्याय पहा। तिसरा पर्याय काय? व्ही। तर व्ही ही संख्या आपण एका पुढे एक कधीही लिहू शकत नाही। आणि चौथा जो पर्याय आहे तो पहा, सी आहे। सी म्हणजे 100। 100 ही संख्या आपण बघा, सी 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 म्हणजे ही संख्या काय होत असते? 300 होते, आहे की नाही। म्हणजे हे लिहिता येते, मात्र व्ही एका पुढे एक 3 वेळा लिहिता येत नाही। एक्स 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 3दा लिहिल्यानंतर हे 30 होतं। बघा, हे व्ही आणि आय लिहिलं। मी जर व्ही जर कॅन्सल केलं, समजा नुसतं आय 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 लिहिल्यानंतर हे 3 होतं। म्हणजे हे एका पुढे एक 3 वेळा लिहिल्या जाऊ शकतात, व्ही लिहिली जाऊ शकत नाही। म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया दुसरा प्रश्न काय आहे? एक्स आय व्ही अधिक फुली बरोबर एक्स एक्स आय व्ही। तर फुलीच्या जागी कोणती रोमन संख्या येईल? तर अगोदर आपल्याला ज्या रोमन संख्या दिल्यात की नाही त्या आपण लिहून घेऊ आणि पाहूया फुलीच्या ठिकाणी कोणती येणार आहे ते। तर एक्स आय व्ही, एक्स म्हणजे 10 आणि आय व्ही म्हणजे 4, म्हणजेच 14 आहे ही संख्या। अधिक आपल्याला माहीत नाही, तर ती फुलीला फुली तशीच ठेवूया। आणि हे मात्र एक्स एक्स म्हणजे 20 आणि आय व्ही बरोबर ही झाली 24 ही संख्या। बरोबर, कोणती संख्या आहे? 24। मग आपल्याला माहीत आहे आता 14 मध्ये किती मिळवल्यावर 24 होईल बाळांनो? 14 मध्ये किती मिळवल्यावर 24 होईल? म्हणजे आपल्याला 14तून हे काय करावं लागेल, 24 मधून हे 14 काय करावं लागेल? वजा करावं लागेल, आहे की नाही। म्हणून आपण कसं करू शकतो हे बघा, 24 मधून 14 वजा केले तर काय राहतात? 24 मधून 14 वजा केल्यानंतर 10। आणि जर या ठिकाणी 10 असेल तर 10 ही संख्या आपण कशी लिहितो बाळांनो? 10, तर 10 रोमन अंकात एक्स असं लिहितात। कसं लिहितात? एक्स। म्हणून असं एक्स हा पर्याय कुठं आहे आपल्याकडं? तर बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये एक्स दिसतो आहे। म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। बरोबर। यानंतर पाहूया तिसरा प्रश्न। रोमन संख्या चिन्हानुसार सी डी भागिले एल गुणिले एक्स एक्स व्ही अधिक सी 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 बरोबर किती? मग आपल्याला रोमन अंकामध्येच त्याचं उत्तर लिहायचं आहे। ही पदावली आहे की नाही। जरी आपण पदावली इयत्ता 5वी मध्ये सुरुवातीला शिकलो नसेल तरी पदावलीचे नियम माहीत आहेत। आपण अगोदर ह्या रोमन संख्याला कशात लिहून घेणार? आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये। बघा बरं, आंतरराष्ट्रीय संख्या कोणती आहे? सी डी म्हणजे काय? हे डी म्हणजे काय असतं? 500, त्याच्यातून 100 कमी, डावीकडे लिहिलं की कमी होत असतात। म्हणजे 500 मधून 100 गेल्यानंतर सी डी म्हणजे काय? 400 ही संख्या आहे। काय आहे? 400। भागिलेला भागिले चिन्ह। एल म्हणजे काय आहे? तर एल म्हणजे 50 आहे। आणि हे चिन्ह एक्स नाही बरं का, हे चिन्ह गुणिले आहे, हे गुणिले।
एक्स एक्स व्ही हे 10 10 10 आणि 10 20 आणि 5 25 ही संख्या आहे. अधिकला अधिक चिन्ह देऊया. सी 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 ट्रिपल सी, एकदा सी म्हणजे तुम्हाला माहीत आहे 100, 200 आणि 300 झालं, हे 300 आणि हे सोडवायचं आहे आपल्याला. बघूयात सोडवून. बघा आता खालच्या बाजूला आता आपण अगोदर काय करणार तर पदावली सोडवत असताना डावीकडून कोणती क्रिया आली भागाकार गुणाकारापैकी पहिल्यांदा तर आलेली आहे भागाकारच करायची. मग बघा एकतर 0 कटवून संक्षिप्त रूपाने किंवा 50च्या पाड्यामध्ये 400 कितव्यांदा आहे पहा. किंवा ज्यांना अडचण येते का त्यांनी हे 1 0 इथलं आणि 1 0 इथलं कटवायचं. आता मात्र 5च्या पाड्यामध्ये 40 तुम्हाला लवकर सापडेल. 5 40 झालं. पुढं जशाच तसं लिहा. गुणिले 25 अधिक 300. मग आता काय येईल 25 8 या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल आधी. 25 8 200 अधिक 300. 200 आणि 300 काय आलं बाळांनो 500. यांची बेरीज 500 येते बरोबर. मग 500 कसं लिहितो आपण रोमन अंकामध्ये तर 500 म्हणजे आपण डी असं लिहितो रोमन अंकात. आणि डी कुठं आहे पर्यायामध्ये बघा बरं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. कोणतं येणार पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 4. आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त किती वेळा लिहितात. प्रश्न सोपा आहे की नाही. आता आय तुम्हाला माहीत आहे आय हे चिन्ह आपण एकापुढे एक किती वेळा लिहू शकतो तर बघा हे चिन्ह आपण एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो. किती वेळा 3च वेळा लिहू शकतो. 3पेक्षा जास्त वेळा लिहू शकतो का नाही लिहू शकत. तसंच एक्सचा विचार करताना एक्स हे चिन्ह सुद्धा आपण जास्तीत जास्त 30 मध्ये समजा 1 2 आणि 3 एवढ्याच वेळा लिहू शकतो. म्हणजे आय किती वेळा लिहिलं 3 वेळा जास्तीत जास्त. एक्स किती वेळा म्हणजे 3 वेळा. म्हणजे आपण जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो 3 वेळा. मग असा पर्याय कुठं आहे का बघा बरं. 1 वेळा 4 वेळा 2 वेळा आणि 3 वेळा. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर प्रश्न 5. एल एक्स सी डी एम डी सी व्ही एक्स एक्स व्ही या रोमन संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारा रोमन संख्येचा वर्ग किती. बघा मध्यभागी येणाऱ्या रोमन संख्येचा वर्ग विचारला आहे. अगोदर आपल्याला या प्रश्नामध्ये बघा किती गोष्टी करायच्यात आपल्याला. अगोदर रोमन संख्या ओळखता आल्या पाहिजेत. त्यांचा पुन्हा चढता उतरता क्रम लावता आला पाहिजे. त्यातली मध्यभागची संख्या शोधता आली पाहिजे आणि त्या संख्येचा वर्ग पण समजला पाहिजे बरोबर. चला पाहूयात आपण. आता सुरुवातीला दिलेलं आहे एल. एल म्हणजे किती रे तर 50. लिहूया एलच्या खाली 50. त्यानंतर एक्स. एक्स म्हणजे किती 10. लिहूया 10. त्यानंतर सी डी. सी डी म्हणजे किती तर बघा हे 500 मधून 100 कमी म्हणजे 400. त्यानंतर एम. एम म्हणजे 1000. एम म्हणजे 1000. त्यानंतर डी सी. डी म्हणजे 500. 500च्या उजवीकडे सी एकदा आलं म्हणजे त्याच्यामध्ये 100 मिळवायचं म्हणजे 600 ही संख्या आहे. किती आहे 600. त्यानंतर व्ही. व्ही म्हणजे काय नुसतं 5. आणि त्यानंतर आहे एक्स एक्स व्ही. हे 10 10 20 आणि 5 25. अशा प्रकारच्या संख्या आहेत. आपल्याला डायरेक्टली रोमन संख्या मांडता आल्या नाहीत तर आपण आंतरराष्ट्रीय संख्यात मांडल्या. तर बघा चढता क्रम अगोदर लिहूया आपण. आपल्याला त्यांनी सांगितलंय चढत्या क्रमाने मांडल्यास चढता क्रम. आता बघा बरं चढता क्रम लिहित असताना मी सांगितलेलं आहे चल हा शब्द लक्षात घ्यायचा. चल आणि चल म्हणजे काय चढता क्रम लिहिताना लहान संख्येपासून सुरुवात करायची. आता ह्यामध्ये असणारी सगळ्यात लहान संख्या तुम्हाला कोणती दिसते 50 10 400 1000 600 5 आणि 25 मध्ये तर आपल्याला काय दिसते 5. बरं 5 ही संपली. हिला घेतलं ह्या संख्येला. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 10 आहे.
मग त्यानंतर 10 घेतलं. त्यानंतर 10पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 25 आहे, म्हणून 25 घेऊया. त्यानंतर 25पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? तर बघा 25पेक्षा 50 मोठी आहे, 50 घेऊया. 50पेक्षा मोठी संख्या कोणती आहे इथं दिलेल्या संख्येमध्ये? 50पेक्षा मोठी बघा 50 संपलेला आहे. 400, 1000, 600 याच्यापैकीच असणार आहे की नाही? मग 400च आहे, 400 घेऊया. 400. त्यानंतर 400पेक्षा मोठी 600 आणि 600पेक्षा मोठी 1000. 1000 आलं लक्षात? मग बघा ह्या संख्या किती होत्या? 1 2 3 4 5 6 7 आपल्या पण आल्या का बघा? 1 2 3 4 5 6 7. ओके. आता आपण ह्याच काय करूया चढत्या क्रमाने. 5ला काय लिहितो आपण रोमनमध्ये? V. 10साठी काय लिहितो? X. 25 कसं लिहितो? हे 10 आणखी 10 आणि 5 हे झालं 25. 50 कसं लिहितो? तर L. 400 कसं लिहितो? तर बघा 500 आणि त्यातून 100 कमी डावीकडे लिहिलं की वजा होतात 400 आणि 600 हे 500 आणि उजवीकडे लिहिलं की प्लस होतं, त्याच्यामध्ये अधिक होतं 600. आणि 1000ला तर शब्द म्हणजे इंग्रजी लेटर कोणतं वापरतात? M. आपण लिहिला चढता क्रम. आता त्यांनी काय म्हटलंय? चढत्या क्रमापर्यंत आलो. मध्यभागी. मध्यभागी म्हणजे 1 2 3 इकडच्या 3 सोडल्या संख्या आणि 1 2 3 इकडच्या 3 सोडल्या. मध्यभागी कोणती संख्या आली मग? L. आणि नुसतं मध्यभागी संख्या शोधायची नाही तर त्याचा वर्ग. L म्हणजे काय बाळांनो? लक्षात घ्या, L म्हणजे 50 बरोबर. आणि आपल्याला नुसतं 50 आहे का तिथं? तर बघा तरी लक्षात घ्या 50 तिथं दिलेलं नाही तर काही विद्यार्थी 50च लिहून टाकतात. तर आपल्याला काय करायचं आहे? 50चा वर्ग म्हणजे 50 गुणिले 50 आणि त्याचं उत्तर काय येणार आहे? 2500. 2500 असं कुठं आहे बघा बरं? पर्याय क्रमांक 2500 हां 2 मध्ये आहे बघा, 2 मध्ये. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया 6वा प्रश्न. काय आहे प्रश्न बघा? VX 3 वेळा I ट्रिपल I 2 वेळा X आणि IX म्हणजे डबल X IX डबल C 2 वेळा C M. त्यानंतर C आणि D या रोमन संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या रोमन संख्या चिन्हाच्या किमतीतील फरक दर्शविणारा अचूक पर्याय कोणता? बघा फक्त प्रश्न तेच असतात, फक्त समजले पाहिजेत आपल्याला. आता मगाशी सांगितलं होतं चढता क्रम बघितला, आता सांगितला उतरता क्रम. बघूयात आपण, मांडूयात उतरत्या क्रमाने, काय हरकत आहे? जसं विचारलं तसं मगाचीच पद्धत वापरूया. हे आहे 5, नंतर हे आहे 10. X म्हणजे 10, V म्हणजे 5, ट्रिपल I म्हणजे फक्त 3, XX म्हणजे हे 10, हे 10 20 आणि हे 9 29. त्यानंतर C म्हणजे 100, C 2 वेळा C म्हणजे 100 आणि 100 200. M म्हणजे तर आपल्याला माहीतच आहे 1000. C म्हणजे एकदा C म्हणजे फक्त 100 आणि D म्हणजे आपल्याला माहीत आहे 500 बरोबर. आता आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. लिहूयात उतरता क्रम. बघा आता उतरता क्रम लिहिताना अगोदर सर्वात मोठी लिहावी लागते. आता चढता क्रम असल्यावर चल हा शब्द लक्षात ठेवायचा. आता आहे का चढता क्रम? नाही, उतरता क्रम. उतरत्या क्रमामध्ये बघा इथं उतरता म्हणलं की मोठ्यापासून सुरुवातीला कोणता घेणार तुम्ही? मोठी संख्या बरोबर. मग यातली मोठी संख्या बघूया आपण. सगळ्यात मोठी काय असते? 1000. मग 1000 डायरेक्ट मी घेऊ का पुढं डायरेक्टली M घेऊ? तुमच्या मनावर, काय हरकत नाही, डायरेक्ट घेऊ. हे बघा 1000 म्हणजे M. त्यानंतर 1000 पेक्षा छोटी संख्या बघा इथं 5 10 3 29 200 आणि 100 500. 500 आहे म्हणजे M झाल्यानंतर काय येणार? हे 2 नंबरला D. आता राहिलेल्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर बघा 200 म्हणजे 200ला काय म्हणतात?
CC. आता राहिलेल्यामध्ये मोठी कोणती आहे तर 100 म्हणजे 1 वेळा C. त्यानंतर राहिलेल्या आता ह्या तर संपल्या, याच्यामध्ये मोठी कोणती संख्या आहे 29 म्हणून X X I X. त्यानंतर राहिलेल्यामध्ये कोणते 10 म्हणजे नुसतं X. त्यानंतर या दोन्हीमध्ये कोणते आहे 5 म्हणजे नुसतं V. आणि सर्वात लहान कोणते आहे तर 3 आणि 3 लिहितो आपण III. आलं लक्षात? हा झाला उतरता क्रम. पण एवढ्यावर थांबवलं आहे का त्याने आपल्याला? नाही थांबवलेलं. त्याने काय सांगितलं आपल्याला? उतरत्या क्रमाने मांडल्या असता पहिल्या व शेवटच्या रोमन संख्या चिन्हाच्या किमतीतील फरक दर्शविणारा पहिलं काय आलेलं आहे M. म्हणजे काय बाळांनो 1000 वजा शेवटच्या म्हटलंय, शेवटच्या बघितलं का तुम्ही? पहिल्या व शेवटच्या शेवटी काय आलेलं आहे III म्हणजे काय 3 आणि त्या संख्या चिन्हाच्या किमतीतील फरक म्हणलं की वजाबाकी हे 3. आणि बघा 1000 मधून जर 3 वजा केले तर उरतात 997. आणि असा पर्याय कुठं आहे का बघा 447 453 997 आणि 1003. इथं काय केलं माहिती आहे का त्यांनी? बेरीज केली, फरक काढला नाही. म्हणजे फसवणारे पर्याय असतात. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात? यानंतर पाहूया आपण 7वा प्रश्न. पर्यायातील चुकीचे विधान कोणते? चुकीचे विचारले बरं का. म्हणजे यामध्ये 3 विधानं काय आहेत बरोबर आहेत आणि 1 चुकीचं, आणि चुकीचं शोधायचं आहे आपल्याला. पाहूया पहिलं. रोमन संख्या लेखनात शून्यसाठी कोणतेही चिन्ह नाही. आहे का रे बाबा शून्यासाठी? शून्य लिहिता येतं का रोमन संख्यामध्ये? येतं का? नाही. म्हणजे हे विधान काय? पहिलं विधान पर्याय क्रमांक 1 जे दिलेलं आहे शून्यासाठी कोणतेही चिन्ह नाही, हे तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 पाहूया. 2 मध्ये काय दिले? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण 9 आहेत. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय बघा 0 ते 9 पर्यंतचे अंक किती आहेत सांगा बरं मला? 0 ते 9 पर्यंतचे अंक बाळांनो 1 ते 9 आहेत. 0 ते 9 किती आहेत? 10 अंक आहेत, 10 चिन्ह आहेत. किती आहेत? 10. मग इथं काय दिलंय? 9 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे बरोबर का. त्यांनी किती दिले आपल्याला? 9. पण खरे काय आहेत? त्यांनी म्हटलेलं आहे 9 आहेत. 9 आहेत का? नाही, हे चुकीचं आहे. किती असले पाहिजे? 10 असले पाहिजे. त्यानंतर पर्याय 3 मध्ये काय दिले? उत्तर आपलं आलं चुकीचं कोणतं आहे ते. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. पण तरी पण पहा तिसरा पर्याय काय आहे? I आणि V यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत त्या संख्येतच मिळवतात. आता बघा I किंवा V यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत त्याच संख्येत मिळवतात. आता इथं थोडंसं प्रॉब्लेम आहे, हे चुकीचंच आहे बघा नीट विचार करायला गेल्यावर. I किंवा काय म्हटलंय त्यांनी V आणि ते कोणत्या बाजूला? मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे म्हणल्यावर कळतं तुम्हाला. मग मी जर कुठलीही संख्या घेतली, समजा X घेतलं, हे बघा ह्याचं स्पष्टीकरण देताना X ही मोठी संख्या आहे ह्याच्यापेक्षा, त्याच्या उजवीकडे घेतलं, 1 वेळा घेतलं तरी काय झाले? 10 आणि 1 11. 2 वेळा घेतलं तर काय झाले? 12. आता किती झाली? 13. म्हणजे त्या मोठ्या ह्याच्यामध्ये मिळवली जाते बरोबर. आणि पुन्हा म्हणलं V हे सुद्धा चिन्ह बरं का त्याच्या किमतीत मिळवतात. पण बघा V हे चिन्ह डबल घेतलंच जात नाही कुठंच, म्हणून हे पण चुकीचं आहे. हा पर्याय पण चुकीचा आहे. त्यानंतर चौथा काय दिला आहे ते पहा. चौथा पर्याय काय दिला आहे ते पाहूया. I किंवा X यापैकी एखादे चिन्ह 2 किंवा 3 वेळा एकापुढे 1 लिहिल्यास त्यांची बेरीज होते. मग I किंवा X हे जर चिन्ह एकापुढे 1 लिहिले तर त्यांची बेरीज होते. हे तर आपल्याला
मान्यच आहे, बरोबर आहे. कारण हे का 1 3 वेळा 1 लिहिलं, बरोबर. तर त्याची बेरीज होतेच ना. 1 अधिक 1 बघा, 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3. आणि दुसरं आपल्याला एक्स सांगितलेलं आहे. एक्सचं सुद्धा पहा, 1 2 3 वेळा. तर एक्स म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30, म्हणजे बेरीज होते. हे सुद्धा बरोबर आहे. आता प्रश्न आला, सर मग 2 बरोबर आहेत आणि 2 चूक आहेत. मान्य, 2 पर्याय बरोबर आहेत आणि 2 पर्याय चूक आहेत, बरोबर आहे की नाही. पण याच्यामध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली. काय म्हटलं त्यांनी, आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत त्या संख्येत मिळवतात. मग इथं व्ही नसायला पाहिजे होतं. व्ही ऐवजी व्ही नाही तर त्याच्याऐवजी काय असलं पाहिजे, एक तर एक्स असलं पाहिजे किंवा सी असलं पाहिजे. लक्षात येतं का. इथं काय असलं पाहिजे होतं, आपण सी लिहूया, मग हे बरोबर होतंय. आता सी आपण एकापुढे एक बघा लिहिल्यानंतर समजा डी आहे, डीच्या पुढं जर मी सी 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 लिहिलं, डी म्हणजे 500 बरोबर, सी म्हणजे 100, 500 100 600 100 700 800 असं त्या संख्येत मिळवतात. या पर्यायामध्ये चुकीचं असल्यामुळं थोडंसं हे आहे. आता मी दुरुस्ती केलेली आहे, लक्षात घ्या. आणि मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येत आहे. यानंतर पाहूया 9वा का 8वा प्रश्न. बघा काय आहे 8वा प्रश्न, बघूयात. मोठ्यात मोठी 3 अंकी सम, बघा मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या व लहानात लहान 3 अंकी विषम संख्या यांची वजाबाकी केल्यास मिळणारी रोमन संख्या पर्यायातून निवडा. आता नीट लक्षात घ्या, आपल्याला पहिलं काय सांगितलंय, मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या लिहूया आपण. मोठ्यात मोठी किती अंकी बाळांनो, 3 अंकी. पण कसली संख्या, सम म्हटलंय, हे लक्षात घेत चला. समसंख्या असं सांगितलेलं आहे आपल्याला. मग सम संख्या कोणती असेल सांगा बरं, मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या. नुसती मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या सांगू शकताय की नाही तुम्ही, लगेच सांगणार हो सर 3 वेळा 9 लिहा, लगेच तयार झाली आहे की नाही. म्हणजे 999 ही मोठ्यात मोठी झाली 999. पण आपल्याला प्रश्न काय आहे, मोठ्यात मोठी 3 अंकी सम ही काय होती, मोठ्यात मोठी विषम. मग इथं 9 ऐवजी काय आलं पाहिजे, 8. सम करण्यासाठी 9 ऐवजी 8 म्हणजे 998 आहे मोठ्यात मोठी समसंख्या. त्यानंतर पहा, व लहानात लहान 3 अंकी विषम संख्या. आता आपल्याला लहानात लहान 3 अंकी कसली संख्या पाहिजे, पण विषम संख्या. आता बघूया विषम संख्या कोणते. मला अगोदर लहानात लहान संख्या सांगू शकतात तुम्ही, नक्की सांगू शकतात. कोणते आहे, 3 अंकी बरं का. तर लहानात लहान 100 आहे. पण आता ही कशी संख्या झालेली आहे, सम. पण आपल्याला विचारली कशी, विषम. मग आपल्याला ह्याच्यामध्ये 1 मिळवावं लागेल, म्हणजे 101 होईल. आणि काय म्हटलंय, त्यांची वजाबाकी केल्यास म्हटलं तर करूनच टाकू ना आपण. पण 8 मधून 1 कमी केले 7, 9ला 9 तसंच, आणि 9 मधून 1 कमी केले तर 8. काय आलं, 897. तर 897 कसं लिहितात पाहूया. हे 800 कसं लिहितो बाळांनो आपण, हे बघा, हे 500 डी म्हणजे आता पुन्हा 300 पाहिजे होण्यासाठी, मग हे 600 अधिक 100 झालं, हे 700 आणखी 100 वाढले, आणि हे 800 पर्यंत आलो तर आपण. त्यानंतर 90 आहे. हे बघा विस्तारित रूपात मांडल्यासारखंच. हे अगोदर 800 लिहायचं, लिहिलं 800, पुन्हा हे 90 लिहायचं. 90 कसं लिहितो आपण, 90 माहीत आहे कसं लिहितो, 90. 100 कसं लिहितो, सी. मग त्याच्या अलीकडं काय लिहावं लागतं, 100 मधून 10 कमी म्हणजे काय लिहितो, एक्स सी. हे झालं 90.
आणि आता पुढं 90 नंतर पुढचं काय राहिलं 7. 7 कसं लिहितो आपण व्ही आणि 2 वेळा आय. मग असा पर्याय कुठं आहे ते बघायचा. किती वेळा D�CC बघूया आपण. D�CC दिसलं इथं तरी. पुढं काय XC आहे का इथं नाही आहे. D666 इथं आहे पण पुढं नाही. D666 XC इथपर्यंत आलं आपलं आणि VII म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 9वा प्रश्न. पुढील संख्या व रोमन संख्या चिन्हे यांची चुकीची जोडी निवडा. बघा चुकीची म्हटले आपण. चुकीची निवडताना काय करायचं माहिती आहे का. अगोदर पर्याय 1 दिलेला आहे बरोबर. तर 225 दिलेला आहे बरोबर. 225 ही संख्या आपण स्वतः रोमन अंकात लिहून बघूयात अगोदर तिथं काय आहे त्यापेक्षा. तर बघा हे बघा ज्यांना पण रोमन संख्या येत नाही त्याने आणखी एकदा लक्षात घ्या. अगोदर विस्तारित रूपात लिहित चला. 200 अधिक 20 अधिक काय दिलेलं आहे 5. मग 200साठी काय लिहिलं जातं अधिकचं चिन्ह द्यायचं नाही. फक्त 200 कसं लिहितो आपण C हे अधिकचं चिन्ह काढून टाकायचं. 20 कसं लिहितो X आणि 5 कसं लिहितो V. मग असं कुठं आहे बघा बरं आहे का CCXV म्हणजे हे तर पहिलं बरोबर आहे. आता दुसरा पर्याय बघा. दुसरा पर्याय बघूयात आपण. 445 आहे. 445 नीट लक्षात घ्या पुन्हा तुम्ही चुकत नाहीत. याला अगोदर विस्तारित रूपात लिहूया. 400 अधिक 40 अधिक 5 लिहूयात. आता हे अधिक चिन्ह फक्त काढायचं. 400 कसं लिहितो आपण तर बघा CD म्हणजे 400 अधिकचं चिन्ह लिहायचंच नाही. हे 40 कसं लिहितो आपण तर बघा 50 L लिहितो त्याच्यातून 10 कमी म्हणजे X अगोदर आणि L नंतर. हे झालं 40 आणि पुन्हा 5 तर कसं लिहितो नुसतं V. बघा मग CD XV दिलं आहे त्यांनी. काय पाहिजे होतं XLV मागचं पुढं केलं आहे म्हणजे हे चुकीचं आहे. इथलं दिलेलं पर्याय क्रमांक 2 चुकीचं आहे असं लिहिलं पाहिजे होतं पण चुकीचं लिहिलेलं आहे त्यांनी. आणि आपल्याला चुकीचं विचारलं आहे म्हणजे येणार आहे पर्याय क्रमांक 2. पण तरी पण आपण तिसरा पर्याय बघा कसं लिहिलं जातं ते. हे बघा नुसतं ते उत्तर येऊन नाही. आपण जेव्हा परीक्षेत सोडवाल तेव्हा ठीक आहे पण जेव्हा आपण सराव करत असतो त्यावेळी सगळे पर्याय नीट बघायचे म्हणजे आपला सराव होत असतो. आता बघा 88 विस्तारित रूपात कसं लिहितो आपण 80 अधिक 8. 80 कसं लिहितो तर हे 50 अधिक 10 60 पुन्हा 70 हे 80. हे अधिकचं चिन्ह द्यायचं नाही. 8 कसं लिहितो V म्हणजे 5 6 7 8 असं आहे का. LXXX आहे LXXX आणि VII आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर बघा 120 चौथा पर्याय आहे 120. हे कसं लिहितो आपण बघा नीट लक्ष द्या. ह्याचं विस्तारित रूप 100 अधिक 20 अधिक 0. आता मग इथं लिहिताना कसं होणार तर बघा हे 100C हे चिन्ह द्यायचंच नाही. 20 साठी XX आणि 0 साठी तर नाहीच काहीच चिन्हच नाही. मग असं कुठं आहे तर इथं पण आहे बरोबर दिलेलं म्हणजे आपल्याला चुकीचं काय दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 आहे चुकीचा. लक्षात. यानंतर पहा 10वा प्रश्न काय आहे. कंसात X अधिक X कंसबंद गुणिले L बरोबर किती. आता हे X म्हणजे 10 आहे. हे बघा 10 अधिक 10 अधिक 10 हे कंसात दिलेलं आहे गुणिले L म्हणजे 50 बरोबर. मग आता 10 जे आहे त्या अगोदर कंस सोडवतो आपण पदावली सोडवताना. मग हे 10 किती झाले 30 गुणिले 50. 30 आणि 50चा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर काय करतो आपण 0 2 देऊन टाकतो दशक आणि एकक स्थानी आणि 5 त्रिक 15 म्हणजे काय आलं 1500. पण इथं 1500 असा अंकात नाही रोमन संख्याचिन्हात आहे
मग कसं लिहिलं जाईल 1500? तर तुम्हाला माहीत आहे 1000 तर एम लिहितात, बरोबर, आणि 500साठी डी लिहितात. मग 1500 MD असं कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता पाहूयात 11वा प्रश्न. एका मंगल कार्यालयामध्ये XLIX पासून XCVIII पर्यंत बैठक क्रमांक आहेत, तर त्या रांगेत एकूण किती आसने आहेत? मंगल कार्यालय माहीत आहे, शुभमंगल सावधान माहीत असते की तुम्हाला. आणि त्या ठिकाणी आसने म्हणजे काय रे? खुर्च्या. बैठक क्रमांक आहे की नाही. रांगेत एकूण किती आसने आहेत? आता हे बघा, ही संख्या आधी रोमन अंकात दिलेली आहे, ती आपल्याला आंतरराष्ट्रीय अंकात करून घ्यावी लागेल. मग मला सांगा ही संख्या कशी असेल? तर बघा, आता इथं घोळ होण्याची दाट शक्यता असते. बघा आता या संख्येला कोण कसं समजेल हे अडचण आहे का नाही. परंतु तुमच्या लक्षात येऊ द्या, 10 आणि 51 अशी संख्या नसते. म्हणजे हे 2 मिळून आहे, हे 2 काय आहे मग? XL म्हणजे 40 आणि हे IX म्हणजे 9. 40 आणि 9 म्हणजे 49 पासून कुठपर्यंत आहे? XC म्हणजे हे 90 झालं आणि VIII म्हणजे 8 म्हणजे 98 झालं. आता बघा मग एवढे असणे आहेत 49 पासून 98 पर्यंत, तर किती असणे आहेत म्हटलं तर आपण काय करतो जनरली माहिती आहे का बाळांनो? तर ह्या 98 पासून म्हटलं तर लगेच आपल्याला वाटतं की 98 मधून 49 वजा केलं आपण. तर 9 18 मधून 9 गेले 9 आणि पुन्हा 8 मधून 4 गेले 4 म्हणजे 49 आलं. मग 49 असा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला फसवण्यासाठी पहिल्यांदाच दिलेला असतो. बघा हा 49 पर्याय, हा 49 आहे. पण बाळांनो पासून म्हटलं का? पासून म्हटलं की ह्या 49ला पण धरायचं असतं. पासून म्हणलं की ह्या 49ला काय होतं माहिती आहे का? 50 पासून 50च्या पुढं वजाबाकी जेव्हा करतो का तेव्हा आपण याला धरत नसतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पासून म्हणलं का वजाबाकी केल्यानंतर याला धरण्यासाठी आणखी एक सीट वाढत असतं आणि म्हणून 50 होतं. आणि 50 असं कुठं आहे पर्यायामध्ये? तर बघा 50 म्हणजे हा रोमनमध्ये दिलेला आहे म्हणजे L असणार. L कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. जनरली विद्यार्थी कोणता लिहिणार पर्याय? हा बघा इथं काय दिलेलं आहे? मग ही आपली वजाबाकी किती आली होती? इथं आली होती. आणि किती आली होती? 49. हे कसं लिहू आपण? अगोदर 40 बरोबर, हे XL आणि पुन्हा 9 IX असं लिहू. मग असा पर्याय आहे की नाही? तर निश्चितपणे आहे, पण हे फसवण्यासाठी आहे. आपलं उत्तर हे आहे. पासून म्हणलं की वजाबाकी करून त्याला धरायचं, हे लक्षात घ्या. बुद्धिमत्तेचा प्रश्न असतो हा. यानंतर पाहूया 12वा प्रश्न. काय आहे? तर रोमन संख्या चिन्हानुसार सोडवा, पदावली नियमानुसार असं कंसात दिलंय. देऊ अथवा न देऊ आपल्याला पदावलीचे नियम वापरावे लागतील. काय आहे? C गुणिले, हे गुणिले चिन्ह आहे, हे X आहे. C म्हणजे किती बाळांनो? 100 गुणिलेला गुणिले आणि X म्हणजे किती? तर 10 पुन्हा भागिले नंतर C आहे, बरोबर. C म्हणजे मी ती Cच लिहिलं आणखी की नाही 100 बरोबर. मग आता पदावली नियमानुसार, पदावली नियमामध्ये काय करतात माहिती आहे का? अगोदर डावीकडं गुणाकार आले तर गुणाकार सोडवायचा, भागाकार आला तर भागाकार सोडवायचा. मग 10 आणि 100 यांचा गुणाकार काय होणार? 100 10 1000 काय होणार? 1000 आणि 1000ला पुन्हा पुढं भागिले 100. मग 100च्या पाड्यात 1000 कितव्यांदा आहे? तर 10 नंबरला आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे? 10. असं कुठं आहे पर्यायामध्ये? तर तुम्ही पर्याय पाहिल्यानंतर इथं 5 आहे, इथं 9 आहे, इथं 10 आहे आणि इथं 100 आहे. तर 10 जे आहे 10 म्हणजे C. आणि असा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक बघा 10 म्हणजे C लिहिले का मी? 10 म्हणजे X, 100 नाही, ते 10 म्हणजे X आणि X कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आज आपण
या प्रश्नपत्रिकेतील रोमन संख्याचिन्हे 12 प्रश्न त्याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. पुढील एका व्हिडिओमध्ये आपण 13 प्रश्नांचं स्पष्टीकरण घेऊ, म्हणजे आपल्याला कसाही प्रश्न आला तर आपलं चुकणार नाही. बाय.